खबर मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिटची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळव्याधी फिशर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया अपेंडिक्स कान नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवठेमहांकाळ। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगली जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या तासगाव नगर परिषद निवडणुकीत माजी खासदार संजय काका पाटील गटाच्या विजया बाबासो सावंत यांचा 99 मतांनी विजय झालेला आहे। संजय काका गटाची तासगाव नगर परिषदेवर सत्ता स्थापन झाल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी फेर मतमोजणी व्हावी अशी मागणी विरोधकांनी केल्याची माहिती समजते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहितदादा पाटील यांना संजय काकांनी धोबीपछाड दिलेला आहे। संजय काकांनी रोहित पाटलांवर राजकीय डाव टाकून कुस्ती मारलेली आहे। माजी खासदार संजय काका पाटील गटाचे 13 नगरसेवक निवडून आल्याची माहिती समोर आलेली असून इतर जागा विरोधी गटाला प्राप्त झाल्याचे समजते। संजय काका पाटील यांच्या गटाची एक हाती सत्ता तासगाव नगर परिषदेवर स्थापन होणार आहे। माजी खासदार संजय काका पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण तासगाव शहरात जल्लोष सुरू केलेला आहे। या जल्लोषामध्ये माजी खासदार संजय काका पाटील, युवा नेते प्रभाकर बाबा पाटील सहभागी झालेले असून संपूर्ण शहरात फटाक्यांची आतिषबाजी तसेच गुलालाची मोठ्या प्रमाणावर उधळण सुरू आहे।